कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या सगळ्या गोष्टींची त्यांना पण जाणीव आहे आणि आईची शिकवण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं आणि आनंदात जगायचं। प्रभू श्री रामाने सुद्धा शबरीची बोरं भेदभाव न करता खाल्ली होती। मग आपण कोण आहोत? ज्या मातीत आपण वाढलोय, ज्या निसर्गाने आपल्याला जगण्याची संधी दिली आहे, त्या निसर्गाबाबतीत जर चुकीची समजूत आपण करून घेतली असेल ना, तर आपण एकदा विचार करायला हवा की चूक नक्की कोणाची आहे। आणि हा किडा नाहीये, वेलची आहे। सावली, वहिनीला दुसरी वाटी दे। आणि भागवत कुटुंबाकडून मी सारंग हेंदळे तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज त्यांचा पाहुणचार स्वीकार आणि त्यांनी एवढ्या प्रेमाने हे सगळं जे बनवलंय त्याचा आस्वाद घे। बस। ताई साहेब, बस। वहिनी, बस प्लीज। सावली, चल मी तुझी मदत करते। मी तुमच्यासाठी खुर्ची मागवते। अगं नको, राहू दे, मी तुला मदत करते। नको नको, मी करते, मी खुर्ची मागवते। अगं नको, राहू दे, मी इथे बसते। बरं, सावली, सारंग इथे आला ते खूप बरं झालं ना। इथे येऊन सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतोय बघून ना, मला खरंच खूप बरं वाटतं अगं। आणि मगाशी बघितलंस ना जेवताना त्याने कशी तुझ्या घरच्यांची बाजू घेतली ते। तुला सांगू, माणूस असं तेव्हाच वागतो जेव्हा त्याला कुणाबद्दल तरी आपुलकी वाटते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।